विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या तिसरीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील प्रिया इन द व्हिलेज हा भाग पाहणार आहोत. प्रिया इन द व्हिलेज यामध्ये प्रिया नावाची एक मुलगी आहे आणि ती तिच्या खेड्याबद्दल म्हणजे व्हिलेजबद्दल माहिती सांगते आहे. आपण ती पाहणार आहोत. प्रिया PRIYA प्रिया इन द व्हिलेज 1 म्हणजे पार्ट 1 दिलेला आहे तो आता आपण बघूया. प्रिया इन द व्हिलेज एक सूचना दिली आपल्याला, इन्स्ट्रक्शन दिले ती बघूया. 1 लिसन केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक ऐका. लिसन केअरफुली. लुक LOOK लुक म्हणजे पहा. इंटू INTO इंटू म्हणजे काय? च्या आत. इंटू लुक इंटू म्हणजे पहा. कुठं? तर आतमध्ये पहा. युअर YOUR युअर म्हणजे तुमच्या. BOOK बुक तुमच्या पुस्तकाच्या आत पहा. अँड से आणि म्हणा. विथ मी माझ्या बरोबर म्हणा. अशी ही सूचना दिलेली आहे. लक्ष देऊन ऐका. पुस्तकात पाहून माझ्या बरोबर म्हणा. बघा आपण रीड करायला सुरुवात करूया. हाय HI हाय. आय एम प्रिया मी प्रिया आहे. हाय आय एम प्रिया मी प्रिया आहे. आय लिव्ह LIVE लिव्ह. लिव्ह म्हणजे काय? राहते. लिव्ह LIVE लिव्ह. लिव्ह म्हणजे राहते किंवा राहणे. मी राहते. कुठं राहते? इन अ स्मॉल व्हिलेज. इन अ स्मॉल SMALL स्मॉल. स्मॉल म्हणजे लहान. व्हिलेज VILLAGE व्हिलेज. मी एका लहान खेड्यात राहते. देअर आर THERE देअर म्हणजे तेथे. लक्षात ठेवायचंय. देअर म्हणजे तेथे. ARE म्हणजे आहेत. मेनी हाऊसेस. मेनी म्हणजे खूप. हाऊसेस HOUSE हाऊस म्हणजे एक घर. आणि HOUSES हाऊसेस म्हणजे घरे. देअर आर मेनी हाऊसेस इन अवर व्हिलेज. तिथं अनेक घरं आहेत आमच्या खेड्यामध्ये. म्हणजे आमच्या खेड्यामध्ये अनेक घरे आहेत. द हाऊसेस आर घरं आहेत. क्लोज टुगेदर क्लोज CLOSE क्लोज म्हणजे जवळ. टुगेदर एकत्र. ही घरं कशी आहेत? एकत्र आहेत, जवळ जवळ आहेत. देअर आर तेथे आहेत. स्मॉल लेन्स म्हणजे गल्ल्या. LANES लेन्स म्हणजे गल्ल्या. बिटवीन द हाऊसेस तिथं लहान लहान गल्ल्या आहेत. कुठं? घरांच्या मध्ये. देअर आर मेनी प्लांट्स तिथं अनेक झाडं आहेत, रोपं आहेत. अँड ट्रीज तिथं अनेक झाडं आणि रोपे आहेत. अराउंड द हाऊसेस कुठं? घराच्या भोवती. अशा पद्धतीनं प्रियानं माहिती सांगितलेली आहे. हाय आय एम प्रिया. आय लिव्ह इन अ स्मॉल व्हिलेज. देअर आर मेनी हाऊसेस इन अवर व्हिलेज. द हाऊसेस आर क्लोज टुगेदर. देअर आर स्मॉल लेन्स बिटवीन द हाऊसेस. देअर आर मेनी प्लांट्स अँड ट्रीज अराउंड द हाऊसेस. त्यानंतर आणखी काही माहिती प्रिया सांगते आपल्याला, ती देखील समजावून घेऊया. दाजी काका इज अवर नेबर. NEIGH BOUR नेबर म्हणजे काय? शेजारी. नेबर म्हणजे शेजारी. तर दाजी काका हे काय आहेत? आमचे शेजारी आहेत. ही कीप्स ते ठेवतात.
काऊज अँड बफेलोज ठेवतात म्हणजे पाळतात. काय पाळतात? काऊज. काऊज म्हणजे गाई. अँड बफेलोज. बफेलोज म्हणजे म्हशी. गाई आणि म्हशी पाळतात. ही मिल्क्स देम एव्हरी डे. ते काय करतात? गाई म्हशींचं दररोज दूध काढतात. मिल्क्स म्हणजे दूध काढणे. वी बाय मिल्क फ्रॉम हिम. आम्ही काय करतो? त्यांच्याकडून दूध विकत घेत असतो. वी बाय मिल्क. आम्ही विकत घेतो. आम्ही दूध विकत घेतो. फ्रॉम हिम त्यांच्यापासून, त्यांच्याकडून. इट्स नाईस. ते कसं असतं? छान असतं. इट्स नाईस. ते छान असतं. अँड फ्रेश आणि ताजं असतं. अँड वॉर्म आणि उबदार असतं. ते दूध कसं असतं? ताजं, फ्रेश आणि वॉर्म असतं. इथं तुम्हाला चित्र देखील दिसतंय. दाजी काकाकडून ही जी प्रिया आहे ती प्रिया मिल्क घेते. दाजी काका तिला मिल्क देत आहेत. इथं त्यांच्या गोठ्यामध्ये काऊज अँड बफेलोज दिसत आहेत. त्याचप्रमाणे एक मुलगा रीड करताना दिसतो आहे. एक कॅट आहे ती घराच्या छतावरती टॉपवरती झोपलेली आहे. त्यानंतर इकडं खेड्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर स्मॉल हाऊसेस आहेत, घरं आहेत. त्या घरांच्या मध्ये छोट्या लेन्स आहेत, ट्रीज आहेत, प्लॅन्ट्स आहेत. बघा तुम्हाला दिसतंय काही गोट्स चरताना दिसत आहेत. काही मुलं चिल्ड्रन प्ले करताना इथं दिसत आहेत. अशा पद्धतीने खेड्यातलं वातावरण हे प्रियानं वर्णन करून सांगितलेलं आहे. एकदा तुम्ही हाच जो पाठ आहे तो माझ्या मागं म्हणायचा आहे, माझ्या मागं रीड करायचा आहे. चला आपण सुरुवात करूया. हाय, आय एम प्रिया. आय लिव्ह इन ए स्मॉल village. There are many houses in our village. The houses are close together. There are small lanes between the houses. There are many plants and trees around the houses. नेक्स्ट रीड करूया आपण. दाजी काका इज our neighbor. He keeps cows and buffaloes. He milks them every day. We buy milk from him. It's nice and fresh and warm. स्टुडंट्स, अशा पद्धतीने आपण प्रिया इन द व्हिलेज हा पाठ पाहिलेला आहे. आणि या पाठामध्ये आपण प्रियानं तिच्या खेड्याबद्दल, व्हिलेजबद्दल जी माहिती सांगितली ती समजावून घेतलेली आहे. त्यानंतर आपण रिया इन द सिटी हा एक भाग पाहणार आहोत. तो आपण मात्र पुढच्या पाठामध्ये बघूया. तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा.